अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम ग्रामपंचायतीत 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या स्मशानभूमीतील हाय मास्ट लाईटच्या कामात गंभीर अनियमिततेचा आरोप करण्यात आला आहे आणि प्रत्यक्षात कोणतीही कामे न करता तब्बल 1,38,060 रुपयांचे बोगस बिल काढून निधीचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आमदार हरीश पिंपळे आणि स्थानिक नागरिक संतोष शिरभाते यांनी केला असून याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुरुम ग्रामपंचायत अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षात हिंदू स्मशानभूमी परिसरामध्ये हाय मास्ट लाईट उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता आणि संबंधित काम पूर्ण झाल्याचे दाखवत 1,38,060 रुपयांचे बिलही काढण्यात आले. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या ठिकाणी कोणतेही काम झाले नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे आणि या प्रकरणात सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगम मताने बोगस बिल काढून शासनाच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि तसेच कोणतीही प्रत्यक्ष पडताळणी न करता बिल मंजूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे आणि या प्रकरणी बोलताना आमदार हरीश पिंपळे यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त करत मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम करण्यात आले असा आरोप केला आणि या कथित भ्रष्टाचारातील दोषींवर कठोर कारवाई, संबंधित ग्रामसेवकांचे निलंबन तसेच पडताळणी न करता बिल मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारीद्वारे केलेली आहे. प्रतिनिधी शांबाळसकर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. माझं नाव संतोष सदाशिवराव शिरभाते, राहणार कुरुम, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. तक्रार म्हणजे अशी आहे की कुरुम येथील स्मशानभूमीमध्ये हाय लाईट सौर ऊर्जाचा जो मोठा लाईट होता, तो लाईट मंजूर झाला होता 25-26 मध्ये आपलं वित्त आयोगातून. त्यामुळे तो लाईट बसवणार होते, पण त्यांनी काय केलं, सर्व पैसे काढून टाकले आणि लाईट काही बसवला नाही. मी तर म्हणतो स्मशानभूमीतले पैसे काढणं म्हणजे एक पापच आहे. आपल्या असं नाही व्हायला पाहिजे असं सर्व गावकऱ्यांना वाटत होतं, पण असं इथं झालेलं आहे. मुर्द्याच्या टाऊवरचं तूप खाल्ल्यासारखं ते झालेलं आहे. त्यातली आपले ग्रामसेवक, सरपंच आणि इतर जे बी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि मला आणि गाववाल्याला न्याय मिळावा अशी माझी टाहो आहे, ही विनंती आहे. हा घोटाळा जवळपास 1,38,060 रुपयाचा घोटाळा आहे आणि हा घोटाळा म्हणजे खरंच अशोभनीय असं काम केलेलं आहे सरपंच आणि ग्रामसेवकांनी. त्यांनी असं नाही करायला पाहिजे होतं. याच्यामध्ये असं आहे की आम्ही सदर कामाचे साहित्याचं ई टेंडर केलेलं आहे, बरोबर आहे. आणि सदर साहित्य सध्या ग्रामपंचायत म्हणजे गोडाऊनला अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा करप्शन झालेलं नाही आहे, बरोबर आहे. ई टेंडर असल्यामुळे सर्व पारदर्शक व्यवहार आहे. त्यांना पेमेंट पोहोचलेलं आहे, बरोबर, पण साहित्य पण पोहोचलेलं आहे. त्याच्यानंतर थोडं डिले झालेलं आहे कामामध्ये, बरोबर आहे. आता सध्या प्रशासक राजवट असल्यामुळं आपल्याला धोरणात्मक निर्णय घेणं शक्य नाही आहे, बरोबर आहे. त्यामुळे सदर काम सध्या पेंडिंगमध्ये आहे. जर शासन आदेश दिले तर आपण सगळं काम लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ. मग कामच झालं नाही, कामाला नाही, मी सांगतो तुम्हाला, साहित्य आपलं जे काम आहे ते साहित्याचं आहे. साहित्याचं इथे टेंडर केलेलं आहे, साहित्य आपल्याला अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण करप्शन किंवा कुठल्याही प्रकारचे जे आहे ते अशा प्रकारे कुठल्याच प्रकारचं हे नाही आहे. यांनी एक तक्रार दिलेली आहे की त्यांनी लोकवर्गणी झोळी फिरून कुरुमची जी मशानभूमी आहे त्याचं सौंदर्यीकरण केलं आहे. त्या कुरुम मशानभूमीमध्ये 1,34,000 काही पैशाचा हायमास याचं 1 वर्ष पहिले बिल काढलेलं आहे सौर ऊर्जेचा. पण तिथं अजून लाईट लागलेला नाही. म्हणजे अंधेर नगरी चौपट राजा असा कारभार सध्या पंचायत समितीचा चालू आहे. BDO साहेबांचं अक्षम दुर्लक्ष आहे. तेव्हा तिथं आर्थिक व्यवहार होत असतील. आता जर या पद्धतीनं मतदारसंघात विषय चालत असणार तर स्मशानभूमी सारख्या ठिकाणी म्हणजे मुर्द्याच्या टाळूवर तर लोणी खाणं मागं पुढं न पाहणारे हे सचिव लोक आहे. त्यातनी या सगळ्यांचं 15 वित्त आयोगाची मी माहिती घेईन, याची आता चौकशी लावीन. जिथं जे जे दोषी आढळतील त्याच्यावर कारवाई करायला सांगितलं. आताच मी सचिव यांना फोन केलेला आहे, CO साहेबांना, BDO साहेबांना, त्याला तात्काळ निलंबित करा म्हणून सचिवालयाने. जर केलं नाही
तर पूर्ण मतदारसंघातील जेवढे ग्रामपंचायत तेवढ्याची चौकशी 15 दिवसाची मी माहिती घेऊन कागदपत्र घेऊन लावणार आहोत. ह्या सगळ्या त्यांचा बॉस हे कुठेतरी दोषी नाही का? 100% व्हिडिओ साहेबाच्या नजरेत, कारण फोटो म्हणजे पहिले फोटो अपलोड करावे लागते आणि काम झाल्यावर डबल फोटो अपलोड करावे लागते. मग आता जे फोटो अपलोड केले गेले हे कुठचे उचलले, त्याचं जिओ टॅगिंग होतं की नाही हे पाहण्याची जबाबदारी व्हिडिओची आहे. मला वाटते मोरे व्हिडिओ साहेब याच्यात सहभागी आहेत आणि ते बी आता म्हणजे भोऱ्यात आलेले आहे सध्या चौकशीच्या. तर दोषी असेल तर त्यांच्यावर बी कारवाई झाली पाहिजे.